कॉल केलाय तुमच्या जिओ नंबर रिलेटेड. योग्य वेळ आहे का 2 मिनिटं बोलायला? हो हो आहे की. जिओने तर सर प्रत्येक ठिकाणी 5G सर्व्हिसेस कव्हर केलेल्या आहे. भरपूर दिवस झाले म्हटलं जिओ मध्ये कंटिन्यू करताय. काय प्रॉब्लेम झाला होता म्हटलं? काय काय म्हणल्या? जो जिओचं सिम कार्ड आहे ते 7 मे 2025 पासून जिओ मध्ये आहे, बरोबर? हा बरोबर आहे. स्वतःचा फोन नवीन मॉडेल 5G यूज करत आहे. 300 रुपयाचा रिचार्ज तुमच्या नंबरला आहे. 7 मे 2025चं सिम कार्ड आहे. तर असं काय प्रॉब्लेम झालाय म्हटलं असं विचारते. अहो काहीच नाही, नेटच चलन झाले शेतात. किती दिवस झाले डेटा चालत नाही तुमचा 4G 5G? अहो ते काय व्हायले, बाहेर आले की नेट चलेले आणि मधात गेलं की नेट चलेना. पिंपळद्वारे तारपण नंदापूर मधून बोलताय, महाराष्ट्र 431702 वरून. हा हा म्हणजे तसं 4G 5G ला प्रॉब्लेम आहे ना? हा हा तर आता मी जसं की चेक केलंय, तुम्ही रिचार्ज केलेलं होतं 300 रुपयाचं पहिले, बरोबर? हो हो जो केलंय ना. रिचार्ज केलाय यामध्ये फक्त 4G चालणार सर, 5G नाही चालणार. आणि तुमची फोनची सेटिंग पण तर तुम्ही 5G वर ठेवली. नाही मॅडम तसं नाही. 5G आमच्या गावात टावरच नाही ना. 5G नेटच चलत नाही. तर 5G चं टावरची आवश्यकता नसते. 5G तर तुम्ही इतके 300 रुपयाने एक्स्ट्रा रिचार्ज करून करताय ना, हा तर हा इतकं मोठं रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. फक्त 350 रुपयाचा रिचार्ज करायचा आहे. म्हणजे हा. तुमचं 5G एकदम व्यवस्थित चालणार. कारण की तुम्ही अशा ऑपरेटर मध्ये गेले हा की तिथे 1 महिन्याचा रिचार्ज तुम्हाला 400 रुपये करावे लागतात. हा हा माझं म्हणणं असं आहे की स्वतःचं नुकसान कशाला करता सर? इतके दिवस तर झाले जिओ मध्ये कंटिन्यू करताय, तर हा. तुमचं नुकसान कशाला करून घेता? आपलं जे सिम कार्ड आहे ते राहू द्या, जिओ मध्ये चेंज होणार नाही. हो हो चालते. म्हणजे कसं आहे सर, बघा पर्टिक्युलर मी चेक केलंय ना, हा तर हा तुम्हाला सर्व्हिस एकदम ओके मध्ये मिळणार. फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे की तुम्ही जे रिचार्ज करताय ना ते 300 आहे. आणि तुमचं एक हे पण होऊ शकतो, तर हा सिम कार्ड जर तुम्ही रिप्लेसमेंट केलं ना जिओ टू जिओ, हा तर हा तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही होणार. फक्त जिओ गॅलरी मध्ये जाऊन. हा हा कारण की यामध्ये तुम्ही आहे ना स्वतःचं नुकसान करून घेताय सर. तर यामध्ये स्वतःचं नुकसान कशाला करता असं माझं म्हणणं आहे. हा हा हो. आता जिओचा नंबर इतक्या दिवसांपासून तुमचं कंटिन्यू आहे, तर इतकं तुमचं नुकसान कशाला होऊ देता असं माझं म्हणणं आहे. हा हा हो, म्हणजे आपला जिओ नंबर जिओ मध्येच राहणार ना. हो हो. तर जुनं सिम कार्ड आहे तर चेंज करण्याची काहीच आवश्यकता नाही. नाही नाही तसं काहीच नाही मॅडम. फक्त ते रेंजमुळेच केलं. मग आता हा जो रेंजचा प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला, हा रेंजचा प्रॉब्लेम देते ना मी सॉल्व्ह करून. बघा रेंजचा जो प्रॉब्लेम आहे ना त्यामध्ये असा काही मोठा इश्यू नाहीये की तुमचा प्रॉब्लेम आम्ही सॉर्ट आउट नाही करणार. आता इतक्या दिवसांपासून जर तुम्ही जिओ मध्ये कंटिन्यू करताय आणि जिओचे जर प्रीमियम कस्टमर आहे, तर तुमचं स्वतःचं नुकसान कशाला करता असं माझं म्हणणं आहे. बरं चालते. कारण की हा जो कॉल केला जातो ना हा सर्व्हिस रिलेटेड केला जाते. हा हा हा, तर मग माझं म्हणणं तेच आहे की पर्टिक्युलर जे काही जे आहे त्या रिलेटेड मी तुमचा नोट डाऊन करून देते ना. हा हा मग माझं म्हणणं तेच आहे की पर्टिक्युलर जर तुम्ही जिओ मध्ये जर कंटिन्यू ठेवलंय तर सिम कार्ड वगैरे ट्रान्सफर करण्याची काहीच आवश्यकता नाही तुम्हाला. इतकं जुनं सिम कार्ड आहे ना ट्रान्सफर करू नका. पर्टिक्युलर जो इश्यू आहे तो मी तुमचा हायलाईट करून देते ना. आवाज 4 प्लॅन संपत आहे. 5G सर्व्हिसचा तुम्ही लाभ घेत असा. कन्फर्म करायचं होतं की तुमची जिओ सर्व्हिस कशी चालू आहे सध्या? हा हा हो आहे की. आमच्या इथे नेटच चलन झालंय. नेट चालत नाही, काहीच चालत नाही का स्लो चालतंय? काहीच चालत नाही, स्लो नाही, काहीच नाही. कसं चलण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे. सध्या टेम्पररी दोन्ही कव्हरेजला प्रॉब्लेम येतो तुम्हाला नेटवर्क. हो. जशी मी तुमची माहिती सिस्टम मध्ये चेक केली ना, हा हा तुम्हाला सांगू इच्छिते आता सध्याला डिटेल्स चेकल्याप्रमाणे तुमचा डेटा उद्याला रात्री 12 वाजून 3 मिनिटांनी 383 MB संपत आले म्हणा आमचं. कुठे घरी होते बाहेर होते तुम्ही त्यावेळेस? बाहेर होतो. हिंगोलीला होतो. हिंगोलीला मला तुम्हाला जे प्रॉब्लेम तुम्ही फेस करताना डेटा संदर्भामध्ये हा तुमच्या लोकेशन मध्ये जे नेटवर्क आहे तिथे जे नेटवर्क आहे ना, अहो गावात आहे हो. आम्ही शेतात राहतो. शेतात नसते. गावात आहे ना म्हणा हो. किती वेळ चालू आहे? 10-15 आहे. गावात गावाचं काहीच नाही. आम्ही शेतात राहतो. गाव पिपळदरीच आहे. ते काहीच फायदा नाही मला. किती काहीच फायदा नाही मला. आणि गावात आले की रेंज येते पुन्हा. आणि बाहेर असले की रेंज येते, घरात गेले की रेंज येत नाही.